सोलापूर जिल्हा नियोजन समितीवरती गेली 1 वर्ष झालं कोणतं ना कोणतं इलेक्शन असल्यामुळं सदस्य नेमणूक झालेली नाही. वास्तविक जिल्ह्याचा कारभार त्या नियोजन समितीतनं चालतो. शिवसेना असेल, भाजप असेल, अजितदादा गट असेल, आमच्या सर्वच कार्यकर्त्यांना असं वाटतं की आम्हाला जागा मिळाल्या पाहिजेत, जास्तीत जास्त जागा आपल्या पक्षाला मिळाल्या पाहिजेत. पण इथं जो प्रमुख पक्ष असलेल्या भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना माझी अशी विनंती आहे की लोकसभेत आम्ही तुमचं काम केलेलं आहे, विधानसभेत आम्ही तुमचं काम केलेलं आहे. कालचं इलेक्शन तुम्ही बघितलं असेल, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या इलेक्शनमध्ये सुद्धा ज्या आमदारांना आम्ही सर्वांनी एकमताने त्यांना मतदान केलं आणि जेव्हा मतदान करायची वेळ येते तेव्हा शिवसैनिक पुढं असतो, पण जेव्हा वाटणी द्यायची वेळ येते तेव्हा आमच्या कार्यकर्त्याला सवतीच्या लेकराची वागणूक आपल्याकडून मिळू नये ही अपेक्षा आहे. कारण तुम्ही आत्ता महापालिकेमध्ये असेल, जिल्हा परिषदमध्ये असेल, अनेक ठिकाणी तुमची संख्या जास्त असल्यामुळं तिथं तुम्हाला अधिकच्या जागा भेटणार आहेत. पण आमचा कार्यकर्ता जो कायम ह्या इलेक्शनमध्ये आपल्यासाठी राबतो, तर अशाही कार्यकर्त्याला सन्मानपूर्वक जागामध्ये वाटपात घेतलं पाहिजे आणि जिल्हा नियोजन समितीमध्ये आमचाही सहभाग असला पाहिजे. शिंदेसाहेब असतील, देवेंद्रजी असतील, पवारताई असतील, हे ज्या पद्धतीनं या महाराष्ट्राला पुढे घेऊन जाण्यासाठी काम करतात, त्याच पद्धतीनं सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा या तिन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकत्रित येऊन सोलापूर जिल्ह्याचा विकास केला पाहिजे.